या सगळ्यातली मनातल्या आंदोलनांवर भाष्य करणारा तशा अर्थाने राजश्री हा सिनेमा आहे. तुमच्या लेखी म्हणजे लुकमध्ये असणारं वेगळेपण तर नक्कीच आहे, पण त्या सगळ्यात तो जे दिसत नाही अशा एका गोष्टीवर ज्या मनातल्या आंदोलनांवर भाष्य करतो, ती घुसमट आहे, ते मनातलं आंदोलन आहे आणि ते नेमकं तो कॉन्फ्लिक्ट, तो झगडा, तो संघर्ष हा विदिन असल्यावर ते दाखवणं हे किती अवघड असतं एका ॲक्टरला. खूप अवघड असतं. नाही, खूप अवघड होतं. आणि पण हे मला वाटतं हे प्रत्येक कॅरेक्टरसाठी लागू पडतं, कारण प्रत्येकाचंच एक संघर्ष आहे, प्रत्येकाची एक अशी एक जर्नी आहे ज्याच्यामध्ये खूप अप्स अँड डाऊन्स आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत, जी घुसमट आहे. त्यामुळे इथे सुद्धा शैलेश आणि शैलेजा ह्या दोन्ही पात्र करताना तो जो प्रवास होता तो अगदी खूप मनाला भिडलेला आहे माझ्या. आणि कसं ना की आपण प्रत्येक म्हणजे मी प्रत्येक माझ्या कॅरेक्टरमधून मी खूप काही शिकते आणि इथे सुद्धा मी त्या प्रवासातून खूप काही शिकलेले. आणि मला वाटतं की असं आहे की खूप काही शिकायचं आहे आणखीन, कारण समाजापर्यंत अशा गोष्टी आणखीन पोहोचल्या गेलेल्या नाही आहेत. त्यामुळे हा सिनेमा खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्यामुळे एक कॉन्व्हर्सेशन निर्माण होतं आहे आपल्या समाजामध्ये, एक अशा प्रकारचा अवेअरनेस निर्माण होतो आहे जो आपण जे म्हणतात ना की अरे काही सिनेमा फॅमिलीसोबत कुठे हा असा सिनेमा आहे जो तुम्ही प्रत्येक आपल्या फॅमिली मेंबरला घेऊन बसून बघू शकता आणि खूप काही असं मिळेल तुम्हाला. असं नाही की फक्तच एक संदेश आहे किंवा याच्यामध्ये असं आहे की तुम्ही खूप काही शिकू शकता असं. पण इट्स लाईक अ व्हेरी हॅपी फिल्म. म्हणजे मी जेवढ्या माझ्या मित्रांना ट्रान्समॅनला भेटले तर सगळ्यांनी हेच म्हटलं की आय वॉन्ट दिस, म्हणजे हे हॅपी एंडिंग मला हवं आहे आणि हे असं व्हावं समाजामध्ये. त्यामुळे हे त्या पद्धतीने सुद्धा आपण समाजाला देतो. आणि म्हणून मला वाटतं की हा जो जर्नी आहे शैलेजा टू शैलेशचा तो खूप जवळ असेल माझ्यासाठी.